मन न हो. नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, चर्चा अनेक होत आहेत, परंतु प्रत्यक्ष माहिती यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रमाणात अभियोग्यताधारक आपली गुणवत्ता सिद्ध करून चातकासाठी भरतीची वाट बघणाऱ्या अभियोग्यताधारकांच्या भावनेची खेळ होतो. तर यावरती मैदानावर सतत काम करणारी, मैदानावर लढणारी, मग आंदोलन असेल, मोर्चे असेल, निवेदने असेल, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक विभागाचा पाठपुरावा करणारी युवा विद्यार्थी असोसिएशन असेल, याच्या माध्यमातून तुमच्याशी कुठेतरी या भ्रमित गोष्टींवरती सत्यस्थिती सांगायला मी आज आलोय. आणि आपण बघतोय आज घडीला प्रत्येक जिल्ह्यात पाठपुरावा होत असताना विदाऊट एंट्रीच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, प्रचंड प्रमाणात अतिरिक्तचं प्रमाण आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघतोय. असे असताना सुद्धा अनेक युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे आकडे सांगण्यात येत आहेत. परंतु माझा एक प्रश्न आहे या माध्यमातून, आणि मी जाणीवपूर्वक आणि इथं मुद्दामून नमूद करू इच्छितो. आपण स्वतः मी जर माझ्या टीम सोबत प्रत्येक जिल्ह्यात जात असेल, मग यवतमाळ असेल, वाशिम असेल, नागपूर असेल, तुमची परभणी असेल, हिंगोली असेल, या सर्व जिल्ह्यात मी स्वतः जातोय, पुणे, मुंबई. अशा असताना मी माझ्या जिल्ह्यातही अनेक वेळा गेलो असेल, परंतु काही युट्यूबच्या माध्यमातून बघितलंय की विदाऊटच्या जागा येणार. खरं तर मित्रांनो, 10 दिवसापूर्वी ही मुदतवाढ भेटण्याच्या पूर्वी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये 451 पदं फक्त खाजगी शैक्षणिक आस्थापनाची अपलोड झाली होती, आणि या 10 दिवसामध्ये 51 वाढतील, म्हणजे ओव्हरऑल आकडा 500 पर्यंत जाईल. परंतु विदाऊटचा आकडा 367 अतिरिक्त आहे. त्यात 86 केंद्रप्रमुख ही जरी मायनस केली तरी अतिरिक्तचीच संख्या राहणार आहे. त्यामुळे विदाऊटची पदे जाहिरातीद्वारे नांदेडला येतील ही गोष्ट तरी मनातून काढून टाका. अशी अनेक जिल्ह्यांची माहिती घेऊन स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक विभागाची घेऊनच येणार आहे. तत्पूर्वी आपण सार्वजनिक राज्यातला आढावा आज आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून बघूया. सद्यस्थितीत परीक्षा परिषदेकडे घेतलेला आपण आढावा बघूया. आज प्रत्यक्ष परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतलेला आढावा, त्यामध्ये पूर्णतः जाहिराती आलेली जिल्हा परिषद आहेत. एकूण जिल्हा परिषदांपैकी 19 जिल्हा परिषदांच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. त्यामध्ये 8 महानगरपालिका आहेत, त्यापैकी 13 नगरपालिका आहेत नगर परिषद ऑब्लिकमध्ये, आणि सोबतच 368 खाजगी आस्थापना आहेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, सद्यस्थितीत संच मान्यतेमुळे समाज कल्याण इतर मागास बहुजन वर्ग याची संदिग्धता आहे. त्याला पूर्णतः आदेश येईपर्यंत, विशेष मार्गदर्शन होईपर्यंत आणि संच मान्यतेचे निकष करेपर्यंत सद्यस्थितीत तरी समाज कल्याणचे अपडेट कुठल्याही प्रकारची नाहीये. आणि अनुदानित आश्रमशाळा, आदिवासी विकास विभाग ह्या येतील, याचं काम पूर्णत्वास अगदी अंतिम टप्प्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या जागा येतील. तर अशा पद्धतीनं पुनश्च एकदा उल्लेख करतो, राज्यातील 29 जिल्हा परिषदांपैकी सद्यस्थितीत आपल्याकडे आलेल्या 19 जिल्हा परिषदांची पूर्णतः अपलोड झालेली जाहिरात कालच्या डेटपर्यंत होती. त्यानंतर राज्यामध्ये जवळपास 24 महानगरपालिकेपैकी 8 महानगरपालिका अपलोड झालेल्या आहेत. राज्यात 224 नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषद यांच्यापैकी जवळपास त्याच्यामध्ये अथेंटिक आकडा सांगायचा झाला तर 13 नगरपालिका, नगर परिषद आणि 368 खाजगी व्यवस्थापनाच्या म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या येणाऱ्या जागा ह्या अपलोड झालेल्या आहेत. या 10 दिवसामध्ये जे होणारे अपलोड आहेत, आता उर्वरित टॅबला मुदतवाढ 10 दिवसांची मिळाली, तर अगदी त्यातले 6 दिवस गेले. उर्वरित 4 दिवसामध्ये अजून जाहिराती अपलोड होतील. त्यामध्ये अनेक जिल्हा परिषदा आहेत ज्या की अंतिम टप्प्यात जाहिराती होती, पण त्यांच्याकडे मूळ त्या उमेदवारांचा, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा बिंदू नसल्यामुळे त्या जाहिराती अंतिम क्षणापर्यंत तांत्रिकदृष्ट्या प्रक्रियेत आहे, आणि ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा आशावाद सर्वांनी बाळगूया. लवकरच नवीन व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येकी अधिकृत माहितीचा पाठपुरावा आपला, माहिती आपली, या विषयावर लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.